डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचे साधक आणि हिंदू विधिज्ञ परिषदेला सहकार्य करणारे विक्रम भावे यांना 25 मे 2019 या दिवशी सीबीआयनं अटक केली. त्यांना 2021मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. पुढं 2024मध्ये पुणे सत्र न्यायालयानं त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. भावे यांनी आपल्याला या प्रकरणात नाहक कसं गोवण्यात आलं आणि त्यातून कसा त्रास देण्यात आला याची माहिती दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकात दिली आहे. कोल्हापुरातील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात मंगळवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे संघटक सुनील घनवट, पत्रकार भास्कर सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि लेखक विक्रम भावे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना लेखक विक्रम भावे यांनी राजकारणाच्या नादाला लागून हिंदू विरोधी षडयंत्र मोडून काढता येणार नाही, त्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवं असं आवाहन केलं. ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना महाराष्ट्रातलं राजकारण असंच चालत राहिलं तर आणखी 20 वर्षांनी शाहू, फुले, आंबेडकर आणि पवारांचा महाराष्ट्र असं म्हटलं जाईल, पण आम्ही ते कदापि होऊ देणार नाही असं सांगितलं. पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी शाहू महाराज हे विचारानं पुरोगामी तर धर्मानं हिंदू होते असं सांगितलं. संघटक सुनील घनवट यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका करताना 2011च्या तत्कालीन सरकारच्या रिपोर्टमध्ये अंनिसचं नाव नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्या संस्थांच्या यादीत होतं असा खळबळजनक दावा केला. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असताना आणि नंतर विक्रम भावेंनी पुस्तक लिहून धीरोदत्तपणा दाखवला असल्याचं सांगितलं. या समारंभाला हिंदू जनजागृती समितीसह कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.